नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर इथे तुम्हाला तूप उकळते असं दिसत असेल. तर उकळत आलेलं आहे, ते म्हणजे झालेलं आहे तूप तयार. थोडंसं एक 5-10 मिनिटात होईल. आणि आज मी खिची पापड करणार आहे, तेही न लाटता आणि जराही तेलाचा वापर न करता करायचे आहेत. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे पहा, म्हणजे कसं सोप्या पद्धतीने करता येईल न लाटता वगैरे. त्यासाठी मी काय वापरलं आहे, काय आयडिया केली आहे, हे सगळं कळेलच. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. आता जवळजवळ आपले सगळे वाळवणीचे पदार्थ करून म्हणजे आहेत भरपूर पदार्थ, पण आता आपण 1-2 राहील तेवढेच करणार आहे. तर खिचे पापड, ज्याला आपल्याकडे थंडी पापड म्हणतात, वेगवेगळे म्हणतात त्याला. तांदळाचे पापड किंवा लाटीव पापड, तांदळाचे लाटीव पापड, असं वेगवेगळे आहेत. तर ते करायचे आहेत आपण. तर सुरुवात करूया. तर इथं मी हे समजा, हे एक वाटी हे तांदळाचं पीठ आहे. हे मी चाळून वगैरे गेले आणि तांदूळ त्यात स्वच्छ केले, नीट केले, धुतले, सावलीत वाळवले आणि त्याचं मी पीठ दळून आणले, तांदूळ दळून आणले आणि हे पीठ मी चाळून घेतले. त्यासाठी प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण बघूया. तर हे 1 वाटी मी पीठ घेतलेलं, त्याच आपण पाणी घ्यायचंय. 1 वाटी. दोन वाटी पाणी. आता पाणी तापत ठेवलंय, तिकडे उकळत ठेवलेलं दिसत असेल. तर त्यावर ताट झाकलंय, उकळी होते तोपर्यंत मी साहित्य सांगते. जिरे घेतलेत, पापड खार, हिंग आणि अर्थातच मीठ चवीनुसार घ्यायचंय. जिरे मी 1 चमचा घेतलेला आहे. पोहे खायचा जो चमचा असतो त्याने 1 चमचा घेतला. हिंग जरासा घेतलाय आणि पापड खार असं घेतलेलं आहे. हे सगळं मी मिक्स करून घेते. पाण्याला उकळी आली का बघूया. पाण्याला उकळी आली, त्याचे जे मी मसाले काढलेले ते मसाले घालून घेते. आणि जर कलर नको असेल, म्हणजे जिऱ्याचा कलर येतो पिवळा, तो नको असेल तर जिरे घालायचे, पण जिऱ्यानं अतिशय उत्तम येते. त्यामुळे जिरे मी तरी घालते. जिरे छान मी केलं, मस्त कलर येईल, मग पीठ घालून घेते. आता गॅस मी अगदी फ्लेमवर केलेला आहे, अगदी मंद गॅस केलेला आहे. आता इथे मी पीठ घालून घेते आणि हे हाताने एकसारखं करते. तुम्हाला हाताने एकसारखं असं येत नसेल तर चमच्याने अगदी वरच्या वर असं संपूर्ण असं पातेल्यात पसरून घ्यायचं, कारण हाताला चटका वगैरे बसू शकतो, त्यामुळे काळजी घ्या ती. मी आता पसरून घेते, दाखवते ते. जरा जवळ कॅमेरा घेतला की दिसेल. तर असं मी पसरून घेतलेलं आहे. त्यावर ते जे खाली पाणी असेल ते त्यावरती येईल. आता हे उकळी आलेलं पाणी असं वर आलेलं आहे, उकळी आलेली दिसते बघा. तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे गाठी अजिबात राहणार नाही. लाटण्याने इथे मी व्यवस्थित मिक्स करते. आपण उकडीचे मोदक करताना जसे आपण उकड घेतो, पण त्याला जराशी कमीच घेतो. पण ह्याला मात्र जास्त वाफ द्यायची. एकदा जास्त मस्तपैकी वाफ देऊन घेतलं 1-2-3 वेळा की, म्हणजे झाकण ठेवून 2-3 वेळा असं वाफ देऊन घ्यायची, एक 10 ते 15 मिनटं. 15 मिनटं नाहीत लागत, आणि माझं प्रमाणसुद्धा पिठाचं कमी आहे, त्यामुळे कमी वेळ लागेल, एक 10 मिनटाच्या आतच होणार. तर इथे व्यवस्थित आपण लाटण्याने ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गाठी वगैरे अजिबात होत नाही. इथे जरासं आपण जास्त लक्ष दिलं की नंतर मग अगदी आपण गोळे जसे करून पटापट लाटता येतात. पण इथं जर आपण हे केलं मिक्स करताना पीठ, की असू देत जरासं आपण केलं मिक्स, चला घेऊया करायला, तर मग करताना लाटताना आपण जेव्हा लाटतो पापड तेव्हा त्रास होतो, म्हणजे गाठी राहिलेल्या असतात किंवा व्यवस्थित लाटता येत नाही, चिरा पडतात, असं होतं. पण असं इथे व्यवस्थित जर वाफ दिली तर मात्र अजिबात चीर पडणार नाही किंवा पापड करताना कंटाळाही येणार नाही. बघा तुम्ही असं करून. आता मी लाटण्याने ते पीठ व्यवस्थित अगदी मिक्स केलं आणि पाण्याचा हात घेतलेला आहे बघा. पाण्याचा हात घेतला आणि त्यावर ते आता लाटण्याला जे पीठ लागलेलं आहे ते काढून घेते, कारण गरम झालेलं आहे बऱ्यापैकी पीठ, त्यामुळे पाण्याचा हात घेऊन असं लाटण्याचं पीठ काढते. आणि
आणि पुन्हा पाण्याचा हात घेऊन हे पिठाला वरून लावायचं आणि असं दाबून ठेवायचं आणि मग झाकून ठेवायचं आणि 10 मिनटं हे जवळजवळ ठेवणार. पण 10 मिनटात एक 2 ते 3 वेळा, निदान 3 वेळा आपण उघडून मध्ये पूर्ण मिक्स करायचं पीठ आणि पुन्हा असं पाण्याने करायचं आणि दाबून ठेवायचं. असं 2 ते 3 वेळा चांगली वाफ दिली ना एकदा की छान अगदी पापड होतात. आता बघा थोडा वेळ मी 1-2 मिनटांनी पुन्हा काढलेलं आहे झाकण ठेवल्यावर आणि पुन्हा हे लाटण्याने मिक्स करते. आता इथे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यावर पुन्हा पाण्याचा हात लावायचं, पुन्हा झाकण ठेवायचं. हे न विसरता 3 वेळा करायचं आणि मग एक 10 मिनटात हे 3 वेळा तरी मी केलेलं आहे. छान झालेत पापड. हे अशा प्रकारे आपण व्यवस्थित अगदी 2-3 वेळा वाफ देऊन घेतली तर ना पुन्हा चाळणीवर आपण जे उकडून घेतो पुन्हा ते तसं करण्याची गरज लागत नाही. इथे मात्र व्यवस्थित अगदी पीठ आता मी हलवते आणि पुन्हा आणि ठेवणार आहे. पाण्याचा हात लावून पुन्हा झाकून ठेवणार आहे. चाळणीवर मग पुन्हा उकडत ठेवण्याची गरज नाही. पूर्वी मी पण करत होते, चाळणीवर ठेवायचे म्हणजे थोडा वेळ असं करून घ्यायचं, एक 5 मिनटं ठेवायची अशी उकडून आणि त्याचे गोळे करायचे आणि चाळणीवर उकडून घ्यायचं, असं मीही करत होते. पण म्हटलं वाफ देऊन चांगली बघावी की बाबा होतं आहे काय. तर मी 2-3 वेळा असं केलं आणि पुढे दाखवते की कसं आपल्याला पीठ शिजलेलं समजेल. पुन्हा मी हात लावून पाण्याचा हात लावून घेतलेला आहे बघा आणि पुन्हा दाबून हे ठेवते पीठ, पुन्हा झाकून ठेवणार आणि पुन्हा काढायचं. हे 2 ते 3 वेळा करा आणि अजिबात पापडाला चीर पडणार नाही किंवा पापड लाटताना अजिबात कंटाळा येणार नाही. आणि हे मिश्रण मी अगदी लो फ्लेमवर करून घेतलेलं आहे आणि जवळजवळ आता मी हे करते याला 10 मिनटं झालेली आहे. आता पीठ तयार झालं आहे म्हणजे शिजलं आहे का बघूया. तर हातावर अशी एक छोटीशी बोटावर गोळी करून घ्यायची आणि अशी छोटीशी अशी पापड आपण कसं करतो तसं करून बघायचं. त्याला चिरलं जाणार नाही, शिजलेलं आपल्याला पीठ ओळखतं. आता मी पीठ काय केलेलं आहे एका ताटात काढून घेतलं आहे, गरम गरमच काढून घ्यायचं आणि हाताला भाजतं. तांब्याने किंवा पेल्याने असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे हाताला चटके बसणार नाही आणि गरम असतानाच हे पापड लाटायचे. काय केले बघा, मस्तपैकी आयडिया केली आहे. हिंदीमध्ये मला जुगाड केला, जुगाड तसं केलं आहे. कारण काय होतं पिशवी आपण ना असं ठेवतो 1-2 पिशवी आणि मग ते सारखं वाऱ्याने, कारण गरमच इतकं होतं, किती याच्यात गरमीत करायचं म्हटलं तरी हे होतं, फॅन लावायलाच लागतो किंवा वारा गार असं तिथे आपण बसून करतो कारण गरम होतं आहे. तर त्यासाठी मी पिशवी आणि इकडे तिकडे वाऱ्याला जाते, कारण आपण पीठ घेईपर्यंत किंवा लाटणं वगैरे काय जे घेईपर्यंत इतर काहीतरी उडू शकते ही पिशवी. तर त्यासाठी मी काय केलं ते दाखवते. त्यासाठी गोल कट केलेली आहे पिशवी आणि ही चिकटवून ठेवलेली आहे बघा. ही ना चिकटलेली आहे, मी कशी चिकटली ती दाखवते. हे आपलं डबल टिस्को असते जे ते हे मी इथं चिकटवून ठेवलेले आहे आणि त्याला ही आता मी दुसरी पिशवी एक चिकटवणार आहे की ज्यामुळे हे दोन्ही हलणार नाहीत पिशव्या. असं आहे मी जुगाड केलेला आहे, तरी तुम्हाला दाखवते मी. हे असं कोपऱ्यावर असं मस्तपैकी ही आयडिया होती. म्हणजे आपल्याला काय होतं सांगा, पिशवी वगैरे शोधत बसायला नको. अशी ठेवली. इथं काय केले दाखवते. हे पण डिश, आता काय होते आपण डिश घेतली, ताट घेतलं की काय होतं इकडे तिकडे पुन्हा पडतं. तर ते मी ह्यासाठी पण हे केले. आपल्याकडे जर असू देत मशीन आहे तर नसू दे, तर त्यासाठी हे केलेलं आहे. ही अशी चिकटपट्टी लावलेली आहे, थोडीशी सैल सोडायची, नाहीतर मग जर अशी घट्ट घेतली ना इथे बघा, इथे दिसत असेल, इथे थोडीशी जागा सोडायची की जेणेकरून तुम्हाला हे असं इथे येईल. तर अशी आयडिया केली आहे बघा, तुम्हाला कशी वाटते. हे दोन्ही पेपर चिकटलेले आहेत बघा आता. आणि ह्याला तसं गोळा घ्यायचा आणि हे मस्तपैकी पुढचं दाखवते. आता इथे मी पिठाचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि कोमटच आहे पीठ. आता हा गोळा ते आपण केलेलं जे पिशवी चिकटवलेली आहे त्यावर ठेवायचा आणि जी दुसरी डिश आहे ती त्यावर ठेवून घ्यायची आणि त्यावर दाब द्यायचा. हाताने दाब दिला असा, मुठीने गेला हाताने तरी चालतं. आणि आता पापड बघूया. तर बघा असं पापड मोठा मस्तपैकी झालेला आहे, लाटायला लागतच नाही. पुन्हा दुसरा असा घेतला आहे मी गोळा एक त्या डिशवर आणि आता हाताने न घेता तांब्याने मी दाब देऊन बघते कसा होतं आहे. तर तांब्याने दाब देऊन कसा पापड होतो आहे बघूया. तर लाटावं लागतच नाही आहे अजिबात. छानपैकी पापड झाले तयार. तर पीठ छान तयार झालेलं आहे आणि कंटाळाही आलेला नाही आहे. माझं प्रमाण थोडंसंच होतं तरी पण कंटाळा अजिबात आलेला नाही. छान झालेत पापड. आताही मी वाळत घातलेत घरातच आणि एखाद दुसरा दिवस ठेवणार वाळत. पापड आता तळून बघते.
तर साईज केवढी होती आणि फुलला केवढा बघा. आणि पापड खाना वगैरे व्यवस्थित आहे, लाल वगैरे झालेला नाही आहे पापड. आणि हिंग वगैरे घातले चवीला छान होतात, अगदी मस्त होतं. आणि किती फुललेत बघा, अगदी मोठा झाला आहे. हा पापड मी केला त्याच दिवशी तळलेला आहे, कारण ऊन बऱ्यापैकी आहे त्यामुळे बऱ्यापैकी फुललेला आहे. अजून 1-2 दिवस ठेवणार आहे उन्हात. करून झाल्याबरोबर थोड्या वेळातच मी तळून बघितला, त्यामुळे मला जरा शंका वाटत होती म्हणजे फुलतोय का नाही. पण छान फुलला आहे, साईज वगैरे अगदी मोठी झाली आहे. आता हे 4च तळलेले आहेत पापड, पण फुललेले असल्यामुळे भरलेले दिसते ताट. आणि जेवायला बसायचं आहे त्यामुळे मी 4 असे तळून घेतलेले आहेत. आता एखाद दुसराच तळते आपला व्हिडिओ असला की टेस्टसाठी किंवा दाखवण्यासाठी, पण आता जेवायचंच आहे म्हणून तळले. खाऊन टेस्ट ताक आहे आणि भाजी किंवा आमटी केले, तळलेलं पापड आणि चपाती. उन्हाळा आहे, आता टेस्ट करू देत पापडाची पण आणि मग सांगतील. म्हणून जेवता जेवता म्हटलं पापड पण होतील खाऊन. पापड खावा, पापडाची आपल्याला टेस्ट सांगा बघूया. मस्त आहे, खुसखुशीत, एकदम छान झालं, आवडला. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीनच हा व्हिडिओ पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.